नमस्कार मित्रांनो, कृष्णा ब्लॉग कीपिंगमध्ये तुमचं स्वागत करतो मी. तर आज जर संडे, तर आज चला म्हटलं फिरायला जाऊ. तर आज आम्ही चाललो होतो फिरायला. तर फर्स्ट टाईम आमच्या भावाच्या ती गाडी दिली मी ना. पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे आमचा भाऊ गाडी चालवत होता. छान प्रकारे अशी गाडी चालवत होता. थोडं सावकाश घ्यायचं लागलं कारण फर्स्ट टाईम होता. खूप छान वाटलं, गाडी शिकला आमचा भाऊ. नंतर आम्ही गेलो होतो देवी दर्शनाला. तर पुढं सांगणार आम्ही तुम्हाला कोणत्या ठिकाणी दर्शनाला गेलो होतो. तर चला मग जाऊया दर्शनाला, पाहूया मंदिर. आणखी बऱ्याच ठिकाणी फिरलो आम्ही, मंदिर पण पाहिले, आणखी एन्जॉय खूप केला. पण चला पुढे दाखवतो तुम्हाला सांगतो. तर मग आलो आम्ही मंदिरामध्ये, जगदंबा माता संस्थान. तर हे इथं पाहू शकता तुम्ही, जगदंबा माता मंदिर आहे. खूप जुन्या प्रकारचं प्रसिद्ध असं मंदिर आहे. तुम्ही येऊन पाहा, खूप छान असं मंदिर. इथलं वातावरण पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे. इथलं वातावरण पण खूप आवडलं आम्हाला. पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारचं हे वातावरण आहे इथलं. नंतर आम्ही आलो मंदिरामध्ये आल्यानंतर इकडलं बराच शूट केला आम्ही ना. इकडं काहीतरी साईडले उजव्या साईडला काहीतरी चालू होतं बांधकाम, मशीन होती. नंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये दर्शन करत होतो. इथे एक आजोबा बसलेले होते, मी आजोबा पण पाहू शकता. नंतर चालता असं वाटलं शूट करा थोडंसं, मग शूट करणं सुरू केलं. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारचं छान असं मंदिर आहे. नंतर आतमध्ये गेलो दर्शनाला. पाहू शकता दर्शन केलं. आतमध्ये ह्याची भिंतीवर असं दिसते तुम्हाला किरकोळ करलेलं, हे ह्याच्यासाठी छापाई करणं चालू आहे. या ठिकाणी स्टाईल बसवायची तयारी चालू होती. तुम्हाला दिसत असणार आहे, हे स्टाईल बसणं चालू आहे आता. पाहू शकता तुम्ही आतमधल्या वय जगदंबा माताचं मंदिर, जगदंबा सीता माता मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये पाहू शकता तुम्ही कशा प्रकारचे देवस्थान आहे. खूप छान असं शांत असं वातावरण होतं हे. इथं आल्यानंतर आम्ही इथं बऱ्याच वेळा येतो, खूप छान वाटतं आम्हाला इथे आल्यावर. पाहू शकता तुम्ही बाहेरचं पण वातावरण. आम्ही तिथं आतमध्ये जो हॉल आहे ना, या हॉलमध्ये पण आम्ही बरेच शूट काढले, फोटो बरेच शूट केले आम्ही ना. आणि इथं बांधकाम चालू आहे, मला वाटतं टाकी बांधणं चालू आहे इथं. या हॉलमध्ये आम्ही शूट केले फोटो. खूप छान वाटलं असं आम्हाला इथलं. मग नंतर आणखी नंतर शूट केला बाहेरचं वातावरणाचं. बाकी ते बाहेरचं इथं वातावरण छान असं दिसते. खूप छान असं म्हणजे हे जे मंदिर आहे एकदम माथ्यावर बांधलेलं आहे. ते इथून जे गाव आहे समोरचं ते सगळं पूर्ण क्लिअर दिसते. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारचं हे गाव. हे जे इथं काहीतरी बांधकाम चालू होतं. मंदिर पण बघा छान प्रकारे कलरिंग केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. नंतर समोरचं पण शूट केला होता. खूप छान वाटलं आम्हाला या मंदिरात आल्यानंतर. आणखी पुढे मग आम्ही नाश्ता केला बऱ्याच. मग ते आणखी ते काही 2 नंबरचे कामं झाले फुलपकडीसारखं काम. आम्ही तिथे पण गेलो पाहायला, असं वाटलं पाहून चाललो आलो. नंतर काही पेळा ते खाल्लं. नंतर मग कचोरी खायला गेलो होतो, म्हणजे फाट्यावर थांबलो होतो. नंतर पाहू शकता तुम्ही मंदिरात हे जे दिसते मुक्तिधाम, म्हणजे याला म्हणतात स्मशानभूमी. हे जे स्मशानभूमी आहे भावांनो, इथं माणूस मेल्यानंतर जावं लागते सगळ्यांना. म्हणजे आपल्याला एक टाईम असं ती सगळ्यांना जावं लागते इथं मुक्तिधाममध्ये. पाहू शकता कशा प्रकारचे मुक्तिधाम बांधलेलं आहे. मग नंतर आम्ही मंदिरातून निघाल्यानंतर समोर आम्हाला एक मोठं पिंपळाचं झाड दिसलं. मग म्हटलं चला मोठं पिंपळाचं झाडाजवळून पण येऊ, शूट करू थोडंसं, फोटो मग काढू. इथं पण आम्ही फोटो काढले होते. पाहू शकता कशा प्रकारचे निंबाळ झाडाला ना मोह लागले होतं. खूप मोठं असं मोह आहे वर लागलेलं. मग तिथं पण आम्हाला खूप छान वाटलं असं ग्राउंड पाहून. जर तुम्हाला वाटलं ते जे मंदिर आहे ना, मंदिरासमोरच थोडंसं अंतरावर गेल्यानंतर दिसणार तुम्हाला झाड. पाहू शकता झाड कशा प्रकारे जुनं वाटलं, खूप जुनं झाड आहे वाटतं ते. नंतर मग ते झाडाचं शूट केल्यानंतर मग आलो आम्ही राधाकृष्ण मंदिराचं. इथं आल्यानंतर तसं इथं मन प्रसन्न वाटलं की तुम्हाला सांगू शकत नाही. कारण की इथं आमचे जे दैवत आहे राधाकृष्ण, त्यांचं मंदिर होतं. हे हनुमानचं मंदिर आहे, साईडला राधाकृष्णाचं मंदिर आहे. हनुमंताचं पण पाहू शकतो कशा प्रकारे क्लिअरिटी आहे. काचामध्ये फिट केलेलं मंदिराचं पाहू शकता, काचामध्ये कशा प्रकारे पॅकिंग केलं आहे. इथं पण एकदम शांत वातावरण वाटलं होतं. खूप छान वाटलं या ठिकाणी पण आम्हाला. नंतर मग हनुमानाचं दर्शन केल्यानंतर मग आला मी राधाकृष्ण मंदिरात. मला माहिती नव्हतं कन्फर्म म्हणजे की राधाकृष्ण इथं अशा प्रकारचे आहेत. खूप छान वाटलं राधाकृष्णाचा
तसं दर्शन केल्यानंतर तसं तर सगळ्यांचं करून दर्शन छान वाटलं. राधाकृष्णाला केलं छान वाटलं अजून, कारण की सगळ्यात जास्त मानणार मी राधाकृष्णाला मानतो आम्ही. नंतर मग बाहेर आलो. बाहेरून मग राधाकृष्णाचं दर्शन केलं. पाहू शकता इथं साईड दरवाजा आहे, ते आतमध्ये जावं लागते. एकदम मोह कशी आहे आमची राधाकृष्णाची मूर्ती पाहू शकता. छान अशी मूर्ती पाहू शकता. असं वाटत होतं की साक्षात असे कृष्ण राधा उभ्या समोर. पाहिल्यावर असं वाटलं पाहतच राहावं. आमच्या भावाची काही होती का चालायची घरी म्हणून असं वाटलं राधाने पाहतच राहा. हे साईडला एक खोली आहे. हे जुने आहे म्हणजे त्यांचं राधाकृष्णाचं काही असणं सामान ठेवायसाठी. पाहू शकता सामान ठेवायचं आता वाटते. नंतर मग साईडले जे हनुमानाचं मंदिर बांधलं होतं, मला वाटतं पहिले राधाकृष्णाचं मंदिर असणार त्या ठिकाणी. परत मग दर्शन केलं. इकडे जायच्या वेळेस दर्शन केलं आणि मग निघालो आम्ही घरच्या रस्त्याने. मग घरच्या रस्त्याने मग आलो आम्ही. नाश्ता पाणी केला, कचोरी खाल्ली सर्वांनी. कचोरी खाल्ल्यानंतर मग बाहेर आलो. मग बाहेर चालू होतं ते लाऊडस्पीकर आवाज येतात. 100 रुपयाला 2 किलो लसूण. तर आता मला तर काही भाव घे माहीत नव्हता, पण मी त्याला घेऊन घेतला. तर मग काय 100 रुपयाला 2 किलो लसूण घेऊन घेतला. मग घरच्यांना सरप्राईज द्यासाठी घेतला मग लसूण. मग काय लसूण पाहायला पण चेक केला कसा आहे कसा नाही. लसूण घेतला मग आणि मग निघालो आमच्या घरच्या रस्त्यानं. पटलाच ना व्हिडिओ लाईक करता, शेअर करा, सबस्क्राईब करा. कृष्णा पाखरे ब्लॉग हे आमचं पहिलं चॅनल कृष्णा ब्लॉग KP आणि दुसरं कृष्णा पाखरे ब्लॉग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.